कार्यक्रमाचे आयोजक संयोजक चालक आणि मालक असणारे श्री 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 1008 मंत अट्टकौशल्य नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगिरीजी महाराज वडगुंपा माहोर नांदेड आणि गोदातीर जन्मभूमी श्री क्षेत्र राहीर या ठिकाणी गुरु महाराजांच्या हातून अतिशय सुंदर बांधकाम होणार आहे आणि 2028 मध्ये सुद्धा अतिशय भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये हिंदू धर्माविषयी जनजागृती होऊन सर्व सनातन धर्माचं रक्षण कसं झालं पाहिजे आणि सनातन धर्म एकत्रित कसा आला पाहिजे आणि या सनातन धर्माचा दोष कसा लागला पाहिजे या हेतूपोटी बुडते जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येत असे म्हणून आमचे मंत गुरु महाराज नारायणगिरीजी महाराज आमचे छोटे बंधू त्यांच्या हातून हे भव्य आणि दिव्य कार्य होत आहे। तरी ज्या ज्या गावामध्ये या मंदिरासाठी देणगी लावलेली आहे त्या सर्व दत्तभक्तांना नम्र सूचना की आता या ठिकाणी काम चालू आहे। तुम्ही सर्व देणगी आम्ही तुमच्या गावामध्ये येणार आहोत आणि आल्यानंतर सर्वांनी या देणगीला विसरू नये, याचा विसर पाडू नये, कारण आपण जे लिहिलेली देणगी आहे ते देणगी गावात आल्यानंतर सर्व लोकांनी एकत्रित करून या वर्षाची देणगी म्हणजे 26, 27, 28 लगातार 3 वर्षाची देणगी जे आपण देऊ केलेली आहे ते देणगी सर्व दत्तभक्तांनी या ठिकाणी द्यायचं आहे। दत्तभक्तच नाही तर हा कार्यक्रम सकल हिंदू धर्म जनजागृती सर्व संप्रदायाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या भारतामध्ये ज्यांनी आज संबंध भारतामध्ये ज्यांची फेरी चालू आहे, परिक्रमा चालू आहे आणि सर्व हिंदू बांधवांना एकत्रित करण्याचं काम करत आहेत आमचे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबा यांचं सुद्धा या ठिकाणी भागवत होणार आहे। तसेच संत बाळगीर महाराजांच्या जीवनचरित्र कथा होणार आहे। त्यांच्या मुखामधून सुद्धा संत बाळगीर महाराज हे काय होते आणि त्यांनी आनंद संप्रदायासाठी काय कार्य केलं हे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या मुखामधून सर्व जगासमोर प्रगट होणार आहे। म्हणून या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक असणारे आमचे छोटे बंधू श्री 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 1008 मंत अट्टकौशल्य सन्मानित नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगीर महाराज यांच्या या कार्याला सर्वांनी सहकार्य करावं अशी संत बाळगीर महाराज मठ संस्थान जन्मभूमी श्री क्षेत्र राहीर द्वारा सर्वांना आग्रहाची सूचना आहे की सर्वांनी आपली या ठिकाणी देणगी देऊन आपलं जे आहे ते पुण्य कमवून घ्यावं आणि याची या देही याची या डोळा पाहे मुक्तीचा सोडा पुन्हा मानव जन्मामध्ये आपल्याला सगळं काही करता येते पण हा एकदा जन्म निघून गेला की पुन्हा हा चान्स नाही। म्हणून येणारा हा पर्वकाळ 2028 मध्ये ज्याप्रमाणे आपण त्रिवेणी संगमाला प्रयागराज येथे जाऊन कुंभमेळ्याची शाही स्नान केलेला ते शाही स्नान तिथला कुंभमेळा या राहेरमध्ये आणण्याचं काम संत महात्मे करत आहेत। म्हणून सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य करावं। एका संप्रदायाने नाही तर सर्व संप्रदायाच्या गुरुभक्तांनी एकत्रित येऊन या कार्याला हातभार लावावा अशी महत्वाची सूचना तुम्हाला देण्यात आहे। जय आनंद, जय दत्त। संत बाळगीर महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र राहीर गोदातीर या ठिकाणी संत बाळगीर महाराजांच्या मंदिराचं काम भव्य आणि दिव्य काम चालू आहे। तरी माझ्या सर्व परिसरातील ज्या ज्या भक्तांनी वीट देऊ केलेले आहे या बांधकामासाठी त्या भक्तांना सूचना आहे की या ठिकाणी काही भक्त वीट आणून टाकत आहेत। माझ्या राहेर गावातील माझे मुस्लिम बांधवसुद्धा या ठिकाणी सगळ्यांच्या अगोदर त्यांची वीट पडत आहे। तरी सर्व वीट देऊ केलेल्या सर्व वीटधारकांना मालकांना सूचना आहे की त्यांनी संत बाळगीर महाराजांची सेवा करावी आणि आपली वीट या ठिकाणी आणून टाकावी, कारण काम प्रगतीपथावर आहे अशी आज्ञा आपले सर्वांचे आवडते श्री 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 अष्टकौशल्य सन्मानित मंत नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगिरीजी महाराज यांनी सर्वांना संदेश दिलेला आहे की त्याप्रमाणे आदेश ज्याला आपण म्हणतो आदेश दिल्यानंतर सर्व भक्तांनी गुरु महाराजांचं जे कार्य आहे त्या कार्यासाठी अतिशय सुंदर पद्धतीने सहकार्य करत आहेत।
आणि राहिलेल्या सुद्धा वीटधारकांना नम्र सूचना की त्यांनी वीट आणून टाकावी. माझ्या राहेर गावातील सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी सर्वांच्या अगोदर वीट आणून टाकत आहेत. म्हणून सर्व धर्मीय या ठिकाणी जात पात भेदभाव कसल्याच प्रकारचं काहीच नाही. फक्त एकच आहे की जीवाची जात एक आहे, आत्मा म्हणजे एकच आहे. तो मग कोण्याही जातीचा असो, कोण्याही पंथाचा असो, कोण्याही धर्माचा असो, त्याचा जीव म्हणजे हा भगवंताचा आहे. आत्मा आणि परमात्मा या दोन्ही व्यतिरिक्त जातीभेद अजिबात नाही. म्हणून हा जातीभेद विसरून आपण सर्व हिंदुस्थानी आहोत, भारतीय आहोत. म्हणून आपल्या भारतामध्ये सनातन धर्म म्हणजे सर्वांचा आदर करणारा हा धर्म आहे, सर्वांना पूज्य मानणारा हा धर्म आहे. कोणाचा द्वेष अहंकार करणारा हा धर्म नाही. म्हणून सकल हिंदू धर्म जनजागृतीसाठी या मानव जन्माला आल्यानंतर माणसाने आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. या हेतूपोटी आमचे छोटे बंधू नारायणगिरीजी महाराज हे सर्वांना आदेश देतात की त्यांनी आपली सेवा या ठिकाणी वेळेवर आणून करावी. सर्व वीटधारकांना नम्र सूचना आहे, त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये आपली वीट या मंदिरावर आणून टाकावे असं सर्वांना नम्र सूचना. जय आनंद, जय दत्त.